नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत RBIने गोल्ड लोन बिझनेससाठी ज्या नवीन गाईडलाईन डिस्क्लोज केल्या आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, गोल्ड लोन बिझनेसमध्ये खूप साऱ्या कंपन्या काम करत आहे, जसे की मुथूट फायनान्स, मनप्पुरम फायनान्स तसेच IIFL फायनान्स लिमिटेड. परंतु मित्रांनो, गोल्ड लोन बिझनेसमध्ये मुथूट फायनान्स लिमिटेड ही जबरदस्त ॲग्रेसिव्हली काम करते. तर मित्रांनो, मुथूट फायनान्स लिमिटेड बद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये थोडी इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, याचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. मुथूट फायनान्स, मनप्पुरम फायनान्स शेअर एक्सटेंड रॅली आफ्टर RBI's फायनल गोल्ड लोन गाईडलाईन्स. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत RBIने गोल्ड लोन बिझनेससाठी ज्या नवीन गाईडलाईन डिस्क्लोज केल्या आहे त्या. आणि मित्रांनो, या गाईडलाईन 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. तर चला बघूया या नवीन RBIच्या गाईडलाईन. तर मित्रांनो, ज्याला पण 2.5 लाख रुपयांपर्यंतचा गोल्ड लोन पाहिजे त्यावर LTV म्हणजे लोन टू व्हॅल्यू रेशो असेल 85%. म्हणजे मित्रांनो, जर कोणी 1 लाख रुपयांचा गोल्ड गिरवी ठेवला तर त्याला 85,000 रुपयांचा लोन मिळेल. असे मित्रांनो, 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या लोनवर ही फॅसिलिटी मिळेल. आणि मित्रांनो, ज्याला कोणाला पण 2.5 लाख रुपये आणि 5 लाख रुपये याच्यामध्ये लोन पाहिजे असेल तर त्यावर LTV रेशो म्हणजे लोन टू व्हॅल्यू रेशो अप्लाय होईल 80%चा. म्हणजे मित्रांनो, जर कोणी 4 लाख रुपयांचा गोल्ड गिरवी ठेवला तर याचा 80% म्हणजे त्याला 3,20,000 रुपयांचा गोल्ड लोन मिळेल. हे कोणावर अप्लाय होईल? ज्याला 2.5 लाख आणि 5 लाख दरम्यानमधला लोन पाहिजे असेल त्यावर 80%चा लोन टू व्हॅल्यू रेशो अप्लाय होईल. आणि मित्रांनो, ज्याला कोणाला पण 5 लाख रुपयांवरील गोल्ड लोन पाहिजे असेल तर त्यावर LTV म्हणजे लोन टू व्हॅल्यू रेशो अप्लाय होईल 75%चा. म्हणजे जर कोणी 10 लाख रुपयांचे गोल्ड गिरवी ठेवले तर त्याला 7.5 लाख रुपयांचा गोल्ड लोन मिळेल. असे कोणावर अप्लाय होईल? तर ज्याला 5 लाख रुपयांपेक्षा जास्त लोन पाहिजे असेल त्यावर. चला आता मित्रांनो, आपण अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जी कंपनी गोल्ड लोन बिझनेसमध्ये ॲग्रेसिव्हली म्हणजे जबरदस्त काम करते. आणि त्या कंपनीचे नाव आहे मुथूट फायनान्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.35%, FIसची होल्डिंग आहे 11.02%, DIसची होल्डिंग आहे 11.75% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.87%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला तर मित्रांनो, या कंपनीचा
रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 4,164 कोटी रुपयाने वाढून आला होता 5,622 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,190 कोटी रुपयाने वाढून आला होता 5,622 कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1,182 कोटी रुपयाने वाढून आला होता 1,444 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,392 कोटी रुपयाने वाढून आता आला होता 1,444 कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 28.37 रुपीजने वाढून आला होता 36.81 रुपीज. तसेच या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 34.60 रुपीजने वाढून आला होता 36.81 रुपीज. आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2025 मध्ये आला होता 20,214 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट एंटायर म्हणजे पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये आला होता 5,352 कोटी रुपये. आणि या कंपनीचा EPS एंटायर फायनान्शियल इयर 2025 मध्ये आला होता 132.84 रुपये. आणि मित्रांनो फायनान्शियल इयर 2025 एंड होईपर्यंत मुथूट फायनान्स लिमिटेड या कंपनीचा कन्सॉलिडेटेड लोन AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 37%ने इन्क्रीज होऊन 1,22,181 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. तसेच मुथूट फायनान्स लिमिटेडचा स्टँड अलोन लोन ॲसेट अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 43%ने इन्क्रीज होऊन पोहोचला होता 1,08,648 कोटी रुपये. तसेच मुथूट फायनान्स लिमिटेडचा गोल्ड लोन AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 41%ने इन्क्रीज होऊन 1,02,956 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. आणि मित्रांनो हा डेटा आहे फायनान्शियल इयर 2025 जेव्हा एंड झाला होता तेव्हाचा. आणि मित्रांनो आपण जर मुथूट फायनान्स लिमिटेडची बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस इन्क्रीज होत आहे 21,264 कोटी रुपयांनी 24,704 कोटी रुपये आणि आता 28,965 कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग सुद्धा कमी झाली आहे 15,190 कोटी रुपयांनी डायरेक्ट झिरो. आणि आता लेटेस्ट अवेलेबल डेटानुसार सुद्धा या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग झिरो आहे. तसेच मित्रांनो या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग इन्क्रीज होत आहे 40,597 कोटी रुपयांनी 68,260 कोटी रुपये आणि आता 74,804 कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट्स इन्क्रीज होत आहे 8,035 कोटी रुपयांनी 6,272 कोटी रुपये आणि आता 8,346 कोटी रुपये. आणि मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मुथूट फायनान्स लिमिटेडचा कॉन्टिंजेंट लायबिलिटीज. आणि मित्रांनो हा ज्या कंपनीचा झिरो असतो त्या कंपनीसाठी एक ही जबरदस्त पॉझिटिव्ह पॉईंट असतो. तर मित्रांनो या कंपनीची कॉन्टिंजेंट लायबिलिटीज पहिले होती 1,836 कोटी रुपये, नंतर झाली 2,152 कोटी रुपये आणि आता डायरेक्ट झाली झिरो. आणि मित्रांनो आपण जर मुथूट फायनान्स लिमिटेडच्या प्रमोटरची प्लेजिंग बघितली तर मित्रांनो ती डायरेक्ट झिरो आहे. आणि मित्रांनो जर आपण प्रिव्हियस डेटासुद्धा बघितला तर तो पण झिरोच होता.
आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सची या कंपनीमध्ये टोटल हिस्सेदारी आहे 73.35% आणि प्लेज पर्सेंटेज आहे 0%. आणि हा पण या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RBIने जे गोल्ड लोन बिझनेससाठी नवीन गाईडलाईन डिस्क्लोज केल्या आहे त्या बघितल्या. आणि गोल्ड लोन बिझनेसमध्ये मुठूत फायनान्स लिमिटेड ही कंपनी जबरदस्तपणे म्हणजे ॲग्रेसिव्हली काम करते. आणि मुठूत फायनान्स लिमिटेडची सुद्धा आपण थोडी इन्फॉर्मेशन बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.